Now see, good morning. Today we have to see third use of dimensions to obtain a relation between different physical quantities. कालपर्यंत आपण दोन यूज पाहिले होते. पहिला होता टू चेक करेक्ट रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. सेकंड, टू ऑब्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन डिफरंट सिस्टम्स ऑफ युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आणि आज आपण थर्ड यूज पाहतोय टू ऑब्टेन रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटी. म्हणजेच वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी मध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला बनवता येतं, तयार करता येतं. फॉर एक्झाम्पल बघा, आपण एक एक्झाम्पल घेतोय. फॉर एक्झाम्पल, कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी, कायनेटिक energy E of a body moving with velocity v of mass m. Kinetic energy of body moving with velocity v and mass m. Then obtain an expression of kinetic energy. क्वेश्चन असा आहे आपला, kinetic energy of body, kinetic energy of body moving with velocity v and mass m. Kinetic energy depends upon velocity and mass of body. म्हणजे बॉडीचं मास किती आहे, त्याची व्हेलॉसिटी किती आहे यावरती खरं तर कायनेटिक एनर्जी अवलंबून असते. ऑब्टेन अन एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी, आपण कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन तयार करतोय. म्हणजेच आपल्याला काय करायचं इथं, तर कायनेटिक एनर्जी, व्हेलॉसिटी आणि मास यांच्यामध्ये रिलेशन तयार करायचे. आपण रिलेशन तयार करतो डिफरंट फिजिकल क्वांटिटी मध्ये. डिफरंट फिजिकल क्वांटिटी म्हणजेच कायनेटिक एनर्जी, व्हेलॉसिटी आणि मास यांच्यामध्ये आपण रिलेशन बनवतोय. बघा, गिव्हन मध्ये काय आहे, लेट कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी E डिपेंड्स ऑन कायनेटिक एनर्जी कशावरती अवलंबून असते, पहिलं मास m ऑफ बॉडी आणि सेकंड velocity v of body. इथं आहे पहा, कायनेटिक एनर्जी कशावरती डिपेंड असते, मास अँड व्हेलॉसिटी. मग या तिघांमधलं एक आपण जनरल एक्सप्रेशन तयार करूया. देन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट के. रिलेशन मध्ये एखादा कॉन्स्टंट घ्यायचा असतो तर त्याची व्हॅल्यू काय असेल. कायनेटिक एनर्जी E is equal to some constant K, मास, व्हेलॉसिटी. दोन टर्म आहेत, मास आणि व्हेलॉसिटी. पण याच्या पॉवर्स आपल्याला माहित नाही, तर एकाची पॉवर x, एकाची पॉवर y आपण घेतोय.
आपण एक सर्वसाधारणपणे एक जनरल आपण रिलेशन तयार केलं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट के m raised to x phi raised to y. Suppose this is our equation number 1. आता काय करायचं, ह्या सर्व फिजिकल क्वांटिटीची पहिली डायमेन्शन्स तयार करून घ्या. डायमेन्शन्स ऑफ एनर्जी, डायमेन्शन्स ऑफ मास, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी. पहिले ह्या तिघांची डायमेन्शन्स तयार करायचं. डायमेन्शन्स ऑफ एनर्जी, एनर्जी म्हणजेच वर्क, आणि वर्कची डायमेन्शन्स L2 M1 T-2. डायमेन्शन्स ऑफ मास L0 M1 T0. डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी L1 M0 T-1. डायमेन्शन्स बनवता आली पाहिजे तुम्हाला. आपण सुरुवातीला काय करतो, ह्या सर्वांच्या मध्ये डायमेन्शन्स तयार केली. डायमेन्शन्स ऑफ एनर्जी, मास, व्हेलॉसिटी. आता ही सर्व डायमेन्शन्स आपण या ठिकाणी घेतोय. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ एनर्जी काय आहेत, L2 M1 T-2 is equal to some constant K. Dimensions of mass L0 M1 T0, त्याची पॉवर x म्हणून इथं x करायचं. त्यानंतर डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी L1 M0 T-1, त्याची पॉवर y. ओके, विच इज इक्वल टू. आता इथं पॉवरला पहिले मल्टिप्लाय करा. आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करतोय. पॉवरला मल्टिप्लाय करा. k इंटू 0 इंटू x, दॅट इज 0 m 1 इंटू x x t 0 इंटू x 0. ह्या पॉवरनं काय केलं, x ला मल्टिप्लाय केलं. आता इथं L raised to 1 into y, L y, M0 T minus y, which is equal to K into bracket. प्रोडक्ट आहे, पॉवरची ऍडिशन करा. 0 प्लस y y म्हणजेच Ly M x प्लस 0 x T 0 मायनस y मायनस y. या बाजूला आहे L2 M1 T-2 K. या बाजूला डायमेन्शन्स इक्वल साइन का दर्शवतं, तर या बाजूची डायमेन्शन्स आणि या बाजूची डायमेन्शन्स इक्वल आहेत. हे इक्वल साइन का दर्शवतं, तर दोन्ही बाजूची डायमेन्शन्स इक्वल आहेत. आणि देअरफॉर कंपेअर powers of L, M and T, comparing powers on both sides. या बाजूची पॉवर आणि या बाजूची पॉवर कंपेअर करा. तुमच्या लक्षात येईल y is equal to 2, L ची पॉवर y, L ची पॉवर 2, y is equal to 2. इथं m raised to x, m raised to 1 म्हणजेच x is equal to 1. आपण पॉवर कंपेअर करतोय. y ची व्हॅल्यू 2 तर x ची व्हॅल्यू 1. ह्या व्हॅल्यू आपल्या इक्वेशन 1 मध्ये ठेवा. देअरफॉर कायनेटिक एनर्जी E is equal to K m raised to x, x ची व्हॅल्यू 1, phi raised to y, y ची व्हॅल्यू 2. आता हा जो कॉन्स्टंट आहे कायनेटिक एनर्जी मध्ये, हा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट असतो 1/2 m phi square. This is an expression of kinetic energy. बघा
म्हणजेच आपल्याला डायमेन्शनच्या आधारे डिफरंट फिजिकल क्वांटिटीमध्ये रिलेशन बनवता येतं. इथं आपण काय केलं, कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन बनवलं. कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन मास अँड व्हेलॉसिटी. एक जनरल एक्सप्रेशन घ्या, पॉवर्स कम्पेअर करा, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज इथं ठेवा. फक्त आपण आणखी एखादं एक्झाम्पल घेऊया. बघा, आणखी आपण एक एक्झाम्पल घेऊया. दुसरे एक्झाम्पल आहे पहा. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इन uniform circular motion, force F acting on particle depends on mass m, velocity v of particle and radius of circle. Radius of circle r. फोर्स कशावरती डिपेंड आहे? मास ऑफ पार्टिकल, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल अँड रेडियस ऑफ सर्कल. हे आपल्याला माहित आहे. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल डिपेंड्स अपॉन. फोर्स कशावरती डिपेंड आहे? मास ऑफ पार्टिकल, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल अँड रेडियस ऑफ सर्कल. obtain an expression of force. आता आपल्याला काय करायचं? फोर्सचं एक्सप्रेशन बनवायचंय. बर, तुम्हाला गिव्हन काय आहे? इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, फोर्स F डिपेंड्स ऑन. फोर्स कशावरती अवलंबून असतो? मास m ऑफ पार्टिकल, सेकंड velocity v of particle, and third radius r of circle. आपल्याला एवढं माहित आहे फोर्स कशावरती डिपेंड आहे? मास ऑफ पार्टिकल, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, रेडियस ऑफ सर्कल. मग यामध्ये आपण एक जनरल एक्सप्रेशन तयार करूया. अँड देअरफॉर फोर्स F इज इक्वल टू सम कॉन्स्टंट K, मास रेज टू x, व्हेलॉसिटी रेज टू y आणि रेडियस रेज टू z. Suppose this is our equation number 1. एक आपण काय केलं? जनरल इक्वेशन पहिलं बनवलं. कसं बनवलं? टर्म कोणकोणते आहेत? मास, व्हेलॉसिटी, रेडियस. 3 टर्म आहेत. 3 पॉवर्स घेतल्या, x, y अँड z. आता हे सर्वांची डायमेन्शन्स. नाव डायमेन्शन्स ऑफ फोर्स, dimensions of mass, dimensions of velocity, dimensions of radius. Okay. फोर्सची डायमेन्शन्स L1 M1 T-2. Dimensions of mass L0 M1 T0. Dimensions of velocity L1 M0 T-1. Dimensions of radius म्हणजे डिस्टन्स म्हणजेच L1 M0 T0.
आपण सुरुवातीला काय केलं, सर्वांची डायमेन्शन्स तयार करून घेतली. फोर्स L1 M1 T-2, मास फंडामेंटल क्वांटिटी M1, वेलोसिटी L1 T-1, रेडियस म्हणजे डिस्टन्स L1. ह्या व्हॅल्यू आता आपण इथे घेतोय. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ फोर्स इज इक्वल टू सम कॉन्स्टंट K, डायमेन्शन्स ऑफ मास रेज टू X, dimensions of velocity raised to y, dimensions of radius raised to z. Therefore, dimensions of force L1 M1 T-2 is equal to some constant K. Here dimensions of mass L0 M1 T0 raised to X, dimensions of velocity L1 M0 T-1 raised to Y, dimensions of radius L1 M0 T0 raised to Z, which is equal to some constant K. L ची पॉवर डायरेक्ट केलं तरी चालेल. 0 इंटू एक्स 0, 1 इंटू वाय वाय, 1 इंटू झेड झेड, 0 प्लस वाय प्लस झेड म्हणजे L ची पॉवर झाली वाय प्लस झेड. डायरेक्ट केलं. कसं केलं, 0 इंटू एक्स 0, 1 इंटू वाय वाय, 1 इंटू झेड झेड म्हणजेच वाय प्लस झेड. मग एम ची पॉवर काय होईल, 1 इंटू एक्स एक्स, 0 0 म्हणजे फक्त एक्स, तर टी ची पॉवर 0x मायनस वाय 0 म्हणजेच मायनस वाय. सर्व ठीक आहे त्या ठिकाणी. कंपेअरिंग पॉवर्स ऑन बोथ साइड्स, comparing powers on both sides, y plus z is equal to 1, L ची पॉवर y plus z is equal to 1, m ची पॉवर x is equal to 1, minus y is equal to minus 2, हिथं टी ची पॉवर मायनस वाय, हिथं टी ची पॉवर मायनस 2 म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू मायनस 2. देअरफॉर वाय इज इक्वल टू 2. मिळालेला वाय आपण हिथं ठेवतोय. देअरफॉर 2 प्लस झेड इज इक्वल टू 1. देअरफॉर झेड इज इक्वल टू मायनस 1 म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू 1, वाय ची व्हॅल्यू 2, झेड ची व्हॅल्यू मायनस 1. आपण एक्स वाय झेड तयार केला. मिळालेला एक्स वाय झेड हिथं ठेवा. अँड देअरफॉर फोर्स एफ इज इक्वल टू के एम रेज टू 1 फी रेज टू 2 आर रेज टू मायनस 1. पॉवर मायनस आहे त्याला फार तर खाली घ्या. देअरफॉर फोर्स एफ इज इक्वल टू के एम फी स्क्वेअर बाय आर. इन दिस केस व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू 1. या ठिकाणी के ची व्हॅल्यू 1 असते. अँड देअरफॉर फोर्स एफ इज इक्वल टू एम फी स्क्वेअर बाय आर. दिस इज अन एक्सप्रेशन ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे जर समजा आपल्याला एखादी फिजिकल क्वांटिटी कोणकोणत्या क्वांटिटीवरती डिपेंड आहे एवढं जरी माहित असेल तर आपल्याला त्यांच्यामध्ये रिलेशन बनवता येतं. फक्त हे माहित पाहिजे की कोणती क्वांटिटी कोणत्या क्वांटिटीवरती डिपेंड आहे. हा झाला आपला थर्ड यूज. काय आहे, टू ऑब्टेन रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. ओके.
याच्यात थोडं पुढे जाऊन आपला एक छोटासा पॉइंट पाहायचा आहे, लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आता आपण हे जे डायमेन्शनल अनालिसिस करतो त्याची लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. म्हणजे आपण हे डायमेन्शनल अनालिसिस करतोय त्याची लिमिटेशन्स काय आहेत, म्हणजे लिमिटेशन्स म्हणजे मर्यादा काय काय आहेत. पहिलं, the value of dimensionless constant cannot be determined. Dimensionless constant, dimensionless constant म्हणजे ज्या क्वांटिटी डायमेन्शन लेस असतात, म्हणजे ज्याला डायमेन्शन्स नसतात, अशा पण काही क्वांटिटी असतात ज्याला डायमेन्शन्स खरं तर नसतातच. अशा क्वांटिटीची आपल्याला व्हॅल्यू काढता येत नाही. वी कांट डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ डायमेन्शन लेस क्वांटिटी. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटी डायमेन्शन लेस असतात त्याची व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही. दुसरं, डायमेन्शनल अनालिसिस कॅनॉट बी यूज to derive relation in trigonometric, logarithmic and exponential functions. म्हणजे काही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स असतात, लॉगॅरिथमिक फंक्शन्स असतात, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स असतात, याची डायमेन्शनल तयार करता येत नाहीत. म्हणजे जर समजा एखाद्या रिलेशन मध्ये असं जर फंक्शन आलं तर आपल्याला ते रिलेशन तयार करता येत नाही. वी कांट डिराइव्ह, वी कांट ऑब्टेन रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिगोनोमेट्रिक, लॉगॅरिथमिक अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. म्हणजे ज्या रिलेशन मध्ये एखादं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन असेल, लॉगॅरिथमिक फंक्शन असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, यासाठी आपल्याला रिलेशन बनवता येत नाही. डायमेन्शनल अनालिसिस कॅनॉट बी यूज टू ऑब्टेन रिलेशन इन्व्हॉल्विंग ट्रिगोनोमेट्रिक, लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. तिसरं, this method is not useful if constant of proportionality is dimensionless. म्हणजे जर एखादा कॉन्स्टंट, प्रपोर्शनल कॉन्स्टंट हा जर डायमेन्शन लेस असेल, इज नॉट डायमेन्शनलेस, म्हणजे जर एखादा प्रपोर्शनल कॉन्स्टंट हा डायमेन्शन लेस नसेल, एखादा प्रपोर्शनल कॉन्स्टंट हा जर डायमेन्शन लेस नसेल तर आपल्याला ही मेथड वापरता येत नाही. डायमेन्शनल अनालिसिस इज नॉट युजफुल फॉर द रिलेशन इन विच proportionality constant is not dimensionless. And fourth one, if correct equation contains more than same terms of same dimensions, terms of same dimensions, if physical relation contains the terms of more than terms of same dimensions, then it is not possible to know about their presence in using dimensional analysis. Then also we can't
use this method. तर हे झाले 4 रिलेशन्स, सॉरी 4 लिमिटेशन्स. काय काय सांगितलं पहा. पहिलं काय आहे, ज्या फिजिकल क्वांटिटी डायमेन्शन लेस असतात त्याची व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही. द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शन लेस क्वांटिटी कॅनॉट बी डिटरमाइंड. ज्या क्वांटिटीज डायमेन्शन लेस असतात त्याची व्हॅल्यू काढता येत नाहीत. दुसरं, the relation contains trigonometric, logarithmic, exponential functions. Then such a relation cannot be derived using dimensional analysis. म्हणजे ज्या रिलेशन्स मध्ये ट्रिगोनॉमेट्रिक, लॉगॅरिथमिक अशी फंक्शन्स असतात त्याचे डायमेन्शनल अनालिसिस ना डिराइव करता येत नाही. तिसरं, दिस मेथड इज नॉट युजफुल if constant of proportionality is not dimensionless. This dimensional analysis cannot be used if relation contains constant of proportionality not dimensionless. And चौथं, if correct relations contains more terms of same dimensions. If correct relation contains more terms of same dimensions, then this method is not used. ही झाली त्याची काही लिमिटेशन्स. ओके, तर आतापर्यंत आपण काय पाहत होतो, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, युजेस ऑफ डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज किंवा डायमेन्शनल अनालिसिस and limitations of dimensional analysis. आता काय काय पाहिलं आपण, dimensions of physical quantities, uses of dimensional analysis and limitations of dimensional analysis. Okay, remaining one more part on next period.